वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण किरमिलच्या नदीकाठचे इरिगेशन बघणार आहोत. हा इरिगेशननी आसपासच्या गावांमध्ये शेतीसाठी सगळ्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होते. सगळ्या शेतांमध्ये पाणी पुरवले जाते. तर बघू आज कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना हा इरिगेशननी पाणी पुरवले जाते. एंट्री गेटवर तर ताला लावून आहे, तर आम्ही साईडनी जाणार आहोत. तर बघू. तर आम्ही नदीकाठी आलो आहोत. अशी आहे नदी आणि नदीला लागूनच इथं इरिगेशन आहे. तर आपण वरती जाऊन पाहणार आहोत इरिगेशनमध्ये पाणी कशा पद्धतीने साठवले जाते आणि कशा पद्धतीने शेतीपर्यंत पोहोचवले जाते. आज सगळं काही दाखवणार आहोत मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. ठीक आहे. आधी इथं छान व्यवस्थित सोय वगैरे होती, कचरा वगैरे नव्हता. आता सोय नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण काट्यांचे झाडं वगैरे मोठे मोठे झाले आहेत. इथं नदीच्या साईडला मच्छीमार लोकांचा एक डोंगर साईडला उभा लावून दिसत आहे. तर आता मी या डोंगरावर बसून बघणार आहोत. नदीमध्ये पाणी खूप आहे, पण काठावर असल्यामुळे काय तेवढी भीती नाही. थोडंसं बसून बघतो कसं वाटतं तर. छोट्या छोट्या मच्छ्या पण आहेत पाण्यामध्ये. मच्छी पकडून आणू का? दलदल आणि असं चिकट माती आहे तिथं. हा नदीमध्ये आसपासच्या एरियामध्ये रेती नाही आहे. पूर्ण ते माती असते, काळी काळी दलदल जी माती असते ना, तशा पद्धतीची माती आहे इथं. हा जो कचरा दिसून राहिला नदीमध्ये आपल्याला, हा आसपासच्या शेतकऱ्यांनी जेव्हा धानाचं उत्पन्न निघते, त्यांचं धान जेव्हा जमा करण्यासाठी धानाला एकत्र करून बांधण्यासाठी हा कचऱ्याचा वापर करतात. हा कचऱ्याला म्हणतात तुंगा. या तुंग्यांना एकत्र करून गाठी अशी एक मोठी रस्सीसारखी, ज्याच्यामध्ये आपण धान बांधून एकत्र करू शकतो. त्यासाठी हा तुंग्यांचा वापर केला जातो. मच्छी, झिंगे आसपासच्या गावातील लोकांना सगळा फ्रेश माल खायला मिळतो. आपण आतमध्ये कशा पद्धतीची सिस्टीम बनवली आहे, कशा पद्धतीने पाणी ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचते ते बघू. इथं मोठे मोठे मोहारू पण लागलेले आहेत. पूर्ण सुकलेला आहे दलदल. 4-5 वर्षानंतर हे एकदा याच्यामध्ये पूर्ण हे दलदल नाही का उपसले जाते. पूर्ण साफ करतात ते डोजल वगैरे आणून. खालचा भाग आहे, वरतीचा फक्त लोखंडाचा पट्ट्या लावला आहे. खालचा भाग पूर्ण दिसायला येते इथून. आणि पाणी अशा पद्धतीची क्रेन आहे, खूप भारी क्रेन आहे.
क्रेन इथल्यापेक्षा खूप मोठी आहे. आता सध्या ह्या क्रेनच्या पण नसल्यामुळे मला वाटून राहिला. आपण आतमध्ये तर काही जाऊ शकणार नाही कारण लॉकडाऊन आहे इथं, त्याच्यामुळे मी बाहेरचा शूट घेणार आहे. तर असं आहे इकडे एंट्री गेट. हे तिच्यापेक्षा भारी आहे. तर अशी आहे आपली एज्युकेशन. तर गाईज आतमध्ये सिक्युरिटी गार्ड होते. अंदर जाण्यासाठी आम्ही परमिशन मागितली पण आम्हाला परमिशन मिळाली नाही, म्हणून आम्ही तिथून वापस निघून आलो. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने माझ्यामधली जे कॉन्फिडन्स लेवल आहे पुन्हा हाय होईल आणि मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार. तर बाय.